श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. जिकडे पाहावं तिकडे जर तोच असेल तर मग वेगळेपण आहे कुठे? दुजाभाव आहे कुठं? भेदभाव आहे कुठं? द्वेष मत्सर करायला तिथे कोणी आहे का? म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, मत्सराचा ठाव शरीरी नसावा, लाभाविण देता दुःख जीवा. मत्सराने लाभ काहीच होत नाही, पण आपल्या जीवाला मात्र दुःख होतं, यातना होतं. आपण ज्याचा मत्सर करतो, आपण ज्यांचा द्वेष करतो, ती माणसं आनंदाने हिंडत असतात आणि जळफळाट मात्र आपला होतो. आपलं मन जळतं, आपलं शरीर जळतं. एक फार सुंदर वाक्य एकदा वाचलं होतं मी. चिता आणि चिंता या दोन्ही शब्दामध्ये फक्त एका अनुस्वाराचं फरक आहे. चिता माणसाला मेल्यानंतर जाळते, एकदाच जाळते, परंतु चिंता मात्र आपल्याला रोज जाळते. त्यात थोडीशी भर घालूया. द्वेष, मत्सर, राग याही गोष्टी आपल्याला रोज जाळत असतात. आणि म्हणून सत्पुरुष सांगतात, मन शांत ठेवा, या विकारांना आवरा, विकारांपासून दूर राहा. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, द्वेष, अहंकार हे सगळे विकार घातक असतात. ते आपल्याला नित्य जाळण्याचं काम करतात. मग त्यापेक्षा चिताच बरी नाही का? ती एकदाच जाळते आणि मेल्यावर जाळते. चिंता मात्र आपल्याला रोज जाळते. आणि म्हणून जे साधक असतात, जे भक्त असतात, जे शिष्य असतात, जे परमार्थी असतात, जे अध्यात्म मार्गावरून चालतात, जे आस्तिक वृत्तीचे असतात, जे सद्गुरूंना मानतात, निदान अशा तरी लोकांनी आपलं मन शांत ठेवावं. कुणाबद्दल द्वेष, मत्सर, हेवा, दुजाभाव येऊ देऊ नये. याच अर्थाची ओवी पुढची आहे 113. हा मत्सरू जेथ उपजे, तेतुले नुरेची तया दुजे, तो निर्मत्सरू काय म्हणजे बोलावरी. अहो, जिथे सर्व विश्वामध्ये भगवंतच भरून राहिला आहे, तर मग मत्सर द्वेष उत्पन्न होण्याचा प्रश्नच नाही. आणि मग तो निर्मत्सर आहे हे म्हणण्यात तरी काय अर्थ आहे? अहो, मत्सराला जागाच नाही आहे, त्यामुळे आपोआपच तो निर्मत्सर होतोय. आणि मग जो निर्मत्सरच आहे त्याच्याबद्दल तेच पुन्हा सांगण्याची काय गरज आहे? हां, मत्सर करणारा माणूस जर मत्सर करायचा थांबला तर हे सांगण्यासारखं आहे. चोरी करणारा जर चोरी करायचं थांबला तर सांगण्यासारखं आहे. सज्जनांबद्दल आपण काय म्हणणार? हे चोरी करत नाहीत म्हणून, हे खोटं बोलत नाहीत म्हणून. अहो, त्यांचा स्वभावच तो आहे, त्यांचा गुणच तो आहे. तसं जो माणूस कायम निर्मत्सर झालेला आहे त्याच्याबद्दल आणि काय बोलायचं, आणि काय सांगायचं? पुढच्या ओवीमध्ये म्हणतायत, म्हणोनी सर्वापरी मुक्तू, तो सकर्मुची कर्म रहितू, सगुण परी गुणातीतू, येथ भ्रांती नाही. अरे, असा माणूस आपल्याला देहाने दिसतो. सत्व, रज, तम हे गुण त्याच्यातही असतात, परंतु
गुणामध्ये असून देखील तो गुणातीत असतो, निर्गुण असतो. तो कर्म करताना दिसतो, कर्म घडतानाही दिसतं, पण मी करतो अशी त्याची भावना नसते आणि म्हणून तो सर्वार्थाने मुक्त असतो. यात काही शंकाच नाही, कोणताही प्रश्नच नाही, गोंधळ नाही, संशय नाही. आता आपण याच अध्यायातला 23वा श्लोक बघूया. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञान अवस्थितचेतसः यज्ञाय आचरतः कर्म समग्रं प्रविलीयते. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञान अवस्थितचेतसः यज्ञाय आचरतः कर्म समग्रं प्रविलीयते. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञान अवस्थितचेतसः यज्ञाय आचरतः कर्म समग्रं प्रविलीयते. याचा अर्थ आता आपण बघूया. जो मनुष्य प्राकृतिक गुणांपासून अनासक्त आहे, वेगळा आहे, आणि जो पूर्णपणे दिव्य ज्ञानामध्ये स्थित आहे, त्याचं कर्म देखील पूर्णपणे दिव्यत्व प्राप्त करते. भगवान श्री गोपालकृष्ण अर्जुनाला म्हणतायत, अर्जुना, कर्म आणि त्या कर्माचं फळ यांच्याविषयीची ज्याची आसक्तीच नाहीशी झालेली आहे, त्यामुळे तो त्या कर्मबंधनातून सुटलेला आहे. ज्याचं चित्त ज्ञानामध्ये स्थिर आहे आणि जो यज्ञासाठीच कर्म करतो, अशा पुरुषाचं ते कर्म त्या कर्माच्या फलासहित विनाश पावते. गतसंगस्य म्हणजे ज्याची आसक्ती गेलेली आहे, ज्याने सर्व संग परित्याग केलेला आहे, जो विरक्त झालेला आहे, असा जो मुक्त पुरुष असतो, तो कर्म करतो, परंतु त्याचं कर्म हाच मुळी यज्ञ होतो. या श्लोकावर आधारित ओवी क्रमांक 115 आपण बघूया. तो देह संगे तरी असे, परी चैतन्यासारखा दिसे, पाहता परब्रह्माचेनी कसे चोखाळू मला. महाराज म्हणतायत, अशा प्रकारे तो जरी देहाच्या संगतीत असला, असा मनुष्य देहाच्या संगतीत जरी असला तरी तो देह नसतोच, तो परमात्म स्वरूपच झालेला असतो. परब्रह्माचा कस लावल्यामुळे तो स्वच्छ होतो, त्याला काही दोष राहत नाही आणि कुठल्याही प्रकारची अशुद्धी तिथे शिल्लक राहत नाही. पुढची ओवी. ऐसाही परी कौतुके, जरी कर्मे करी यज्ञादिके, तरी तिये लया जाती निश्चेखे, तयाच्याची ठाई. असा मनुष्य कौतुकाने जरी थोडंफार कर्म करताना दिसला, तरी ते कर्म निश्शेष होतं, नाहीसं होतं. आता एक सुंदर दृष्टांत ज्ञानेश्वर महाराज पुढच्या ओवीमध्ये देत आहेत. ते म्हणतात, अकाळींची अभ्रे जैसी, उर्मी विण आकाशी, हारपती आपैशी, उदयली शांती. भलत्याच वेळेला जर आकाशामध्ये ढग जमा झाले, तर ते जसे जमा झालेले असतात तसे ते नाहीसे होतात, पाऊस काही पडत नाही. तसं
असा मनुष्य कर्म करताना जरी दिसला तरी ते कर्म मी करतोय असा भाव नसल्यामुळे त्याच्या हातून ते कर्म घडतच नाही आणि म्हणून ते त्याला बाधतच नाही. पुढे म्हणतायत, तैशी विधी विधाने विहिते, जरी आचरे तो समजते, तरी तिये ऐक्य भावे ऐक्याते, पावतीची गा. त्याप्रमाणे तो जरी वेदांनी वर्णन करून सांगितलेली कर्मे विधीपूर्वक आचरण करत असला तरी देखील त्या कर्मांच्या ठिकाणी त्याचा ऐक्यभाव असल्यामुळे, म्हणजेच त्याच्या मनामध्ये कोणताही भेदभाव नसल्याने ती कर्मे देखील त्याच्याच मध्ये विलीन होतात, लय पावतात. आता आपण याच अध्यायातला पुढचा श्लोक 24वा पाहूया. ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं, ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्म समाधिना. ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं, ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्म समाधिना. ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं, ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्म समाधिना. याचा अर्थ आता आपण बघूया. जो कृष्ण भावनेमध्ये पूर्णपणे तल्लीन झालेला आहे अशा मनुष्याला निश्चितपणे भगवद्धामाची प्राप्ती होते, कारण तो आध्यात्मिक क्रियांमध्ये पूर्णपणे निमग्न झालेला असतो. या आध्यात्मिक क्रियाकर्मांमध्ये हवनसुद्धा आध्यात्मिक स्वरूपाचं ब्रह्मस्वरूप असतं आणि हवीसुद्धा आध्यात्मिक स्वरूपाचाच असतो. भगवान श्री गोपाल कृष्ण अर्जुनाला म्हणतायत, ज्या साधनाने ब्रह्मविद अग्नीमध्ये हवी अर्पण करतात ते साधन ब्रह्म, तूप, भाग, जे काही अग्नीमध्ये होमामध्ये अर्पण करण्याचे जे पदार्थ असतात ते सगळे पदार्थच ब्रह्म होतात. ज्या होमामध्ये आपण अग्नी पेटवतो तो होम, तो अग्नी देखील ब्रह्मच असतात. त्या यज्ञामध्ये हवन करणारा यजमान सुद्धा ब्रह्मच असतो आणि प्रत्यक्ष होम घडणं ही क्रिया देखील ब्रह्मच असते. तो अग्नी देखील ब्रह्मच असतो आणि त्या यजमानाकडून केला जाणारा हा यज्ञ देखील ब्रह्मस्वरूपच असतो. कर्म ब्रह्म असतं आणि कर्म करताना त्याच्या चित्ताची समाधी लागते, त्याला समाधान मिळतं, त्याच्या चित्ताला स्थिरता प्राप्त होते, कारण तो स्वतःच ब्रह्मस्वरूप झालेला असतो. अशा ब्रह्ममय झालेल्या ज्ञानी माणसांकडून कर्म जे काही घडतं तेही ब्रह्मच असतं आणि म्हणून त्यापासून मिळणारं फल देखील ब्रह्मच असतं आणि म्हणून सगळं काही ब्रह्मच असतं. त्याचं कर्मही ब्रह्म आणि त्या कर्माचं फळही ब्रह्म.
गोपाल कृष्ण भगवान की जय।